डेली वर्क रूटीन तर थोडंसं कवळ्या उन्हात बसणे 10 मिनटं तरी आपल्याला स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे आजकालच्या भीडभाड जिंदगीमध्ये. तर वेळ हा भेटत नाही हे कारण नसतं, पण स्वतःला थोडंसं 10 मिनटं तरी योगा स्टेप्स किंवा कुठला तरी वर्कआउट देणं खूप गरजेचं आहे. तर मी थोडंसं 10 मिनटं उन्हामध्ये म्हणजे माझी रुटीन डेली रुटीन थोडंसं आणि थोडेसे घरामध्येच वर्कआउट थंडीमुळे न वॉकिंग न काही खूप कंटाळा येतो. तर हे थोडंसं आपण वर्कआउट घरामध्ये पण आपण फॉलो करू शकतो. तर हे मी वर्कआउट थोडेसे घरामध्येच असे फॉलो करत राहते फ्रेंड्स. माझे डेली रुटीन आहे. तर आपल्या एजच्या हिशोबाने पण आपण थोडंसं घरामध्ये वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. तर हे नॉर्मल वर्कआउट्स आहेत, मी हे नेहमी फॉलो करते माझ्या डेली रुटीनमध्ये आणि खरं खूप छान फील होतं, फ्रेश फील होतं. स्वतःला असं वाटत पण नाही की आपण काय म्हणजे वॉकिंग करून आलोय नाही आलोय. तर थंडी असल्यामुळे खूप कंटाळा येतोच, पण कुठलं तरी वर्कआउट गरजच आहे करण्याची. तर वीकली 3 टाईम आपण वॉकिंग पण करू शकतो. नसेल तर आपण वीकली 3 टाईम थोडासा योगा हे स्टेप्स आपण आपल्या लाईफमध्ये फॉलो करू शकतो. काय झालं रे नान्या? व्हिडिओ काढायला लागले की तुझं म्याव 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 चालूच राहते आहे का नाही? आणि हा आईज मसाज, हेड मसाज. आपल्याला वाटतं हे काय होतं, पण मला तर वाटतं खूप फरक पडतो. काय होते त्याचं कारण शोधण्यापेक्षा डेली थोडंसं वेळ देणं वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. फरकच पडावा अशी गोष्ट नाही आहे, पण ही डेली रुटीनमध्ये ही सवय खूप छान आहे. थोडासा आपला फेस मसाज एजच्या हिशोबाने पण खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. तर त्याच्यासाठी आपण थोडं वेळ आपल्याला काढून हे थोडंसं फेस मसाज, आईज मसाज आणि थोडीशी आपली मॉर्निंग रुटीनची हेल्थ आपण डाएट फॉलो करून पण आपली लाईफमध्ये आपण हॅपीनेस आणू शकतो आणि लाईफ पण छान जगू शकतो आपण. तर थोडासा वेळ नक्की द्यायला पाहिजे, तुम्ही पण द्या फ्रेंड्स. तर खूप छान वाटतं. आणि मॉर्निंगचा डाएट थोडासा कधी ड्रायफ्रूट्सनी सुरुवात होती. मॉर्निंगची सुरुवात तर आवळा ज्यूस आणि लिंबू पाण्याने सुरुवात झाली आहे. वेळ नसतो, पण चलत आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं पण खूप गरजेचं आहे. तर आज मॉर्निंगला डाएट फॉलो केला आवळा ज्यूस आणि लेमन ज्यूसपासून. कामं ऑनलाईन कामं चालू असतात घरामध्ये, तरी पण थोडंसं वेळ न मिळणं म्हणजे हे मोठं कारण नाही आहे. चलत करणे पण हे चलत मी थोडेसे किसमिस पण भिजायला टाकले होते. तर ह्याचं पाणी पण खूप छान असतं. हे मी आत्ता नाही ऐकत, लहानपणीपासूनच हे आपण आई वडील किंवा आजी आजोबापासून गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर हे आपण नक्की आता कोणी सांगतंय म्हणून फॉलो करायची गरज नाही आहे. ऑलरेडी डॉक्टर्स आपल्या घरामध्येच होते असं समजायला पाहिजे आपण. आता आपल्याला वाटतं जसं एज वाढेल तसं. तर मस्तपैकी किसमिस म्हणजे आपले मनुके, किसमिस असू दे, आपण मनुकेचं पाणी, कधी काजू कधी बदाम, जे भेटल ते. कधी काय नसेल तरी पण शेंगदाणे पण थोडे आपण भिजत घालून, काळे चणे असं ऑप्शनला हे नाही आहे की नाही कुणाला भेटतं कुणाला नाही भेटत हे कारण नाही आहे. पण ऑप्शनला हे भरपूर गोष्टी आपल्या घरामध्येच आहेत. तर आपण नक्की आपल्या हेल्थसाठी फॉलो करू शकता न कारण काही करता. तर मी माझ्या हेल्थची सुरुवात अशीच करते. मॉर्निंगची सुरुवात खूप छान 10 मिनटं उन्हात बसणे, थोडासा योगा करणे आणि थोडासा मॉर्निंगचा डाएट फॉलो करणे. त्यानंतर 10-12 नंतर काही आपण खाऊ शकतो, काही पण आपल्याला ज्या आवडतात गोष्टी. पण हे मॉर्निंगचे जे असतात टायमिंग थोडेसे 10-15 मिनटं आपल्याला स्वतःला खूप गरज आहे देण्याची. तर हे नक्की मी फॉलो करते. आणि मस्त किसमिस आता भिजले आहेत. चलत फिरत टायमिंग बिलकुल नाही आहे त्याच्यामधला, पण टायमिंग 10 मिनटं स्वतःसाठी, अख्खा दिवस रिलॅक्स आणि हॅपीनेसमध्ये. ओके फ्रेंड्स, व्हिडिओज आवडले तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि छान कमेंट्स पण करायला विसरू नका. बाय.